नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. आज राज्यभरात तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह साजरा केला जातो. 19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आता आज 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाणार आहे. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती, पण आता हीच शिवजयंती गेल्या काही वर्षांपासून मनसे दणक्यात साजरी करताना दिसतंय. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यावर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. त्यामुळे आज मनसेनं आजच्या शिवजयंतीची जोरदार तयारी केलेली आहे. अगदी तांत्रिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर खुद्द मनसेकडनंच या संदर्भातलं चित्रीकरण करण्यासाठी म्हणून मल्टी कॅम सेटअप लावण्यात आला आहे. आणि शिवाजी पार्कमध्ये तिथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शिवाय आत्ता क्षणाला किल्ले शिवनेरीवरती जर आपण पाहिलं तर मनसेचे नेते खुद्द अमित ठाकरे हे तिथे दाखल झालेत. त्यांच्या उपस्थितीत वेगवेगळे कार्यक्रम जे ते पार पडणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार होणारी आजची ही जयंती मनसेकडनं जोरदार साजरी केली जाणार आहे. आणि थेट शिवाजी पार्कमधनं आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रणालीकडे आपण जाऊयात. प्रणाली, आज तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती मनसे साजरी करणार आहे. कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम असेल? विशाल, मी सध्या मुंबईच्या शिवाजी पार्कवर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या मैदानावर आहे, जिथं तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकताय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे आपण पाहतो आहोत की सगळी सजावट करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आजचा, कारण आजच्या दिवशी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. मनसेच्या वतीनं अतिशय जय्यत तयारी इथं करण्यात आलेली आहे आणि सगळे आयोजक आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्याकडून सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत. अमेयजी, खरं तर दरवर्षी हा दिवस साजरा होतो, परंतु यावर्षी काही अडथळे येत होते. आता सगळे ते अडथळे पार करून पुन्हा सगळी जय्यत तयारी झालेली आहे. काय सांगाल? मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी आम्ही शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावर आम्ही एका जल्लोषात आणि जोशात साजरी करतो. तोच जोश तुम्हाला आज प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आणि महिलांकडे तुम्हाला दिसेल. आणि थोड्याच वेळामध्ये सन्माननीय राजसाहेबांचं देखील आगमन होईल या ठिकाणी. त्याच्यानंतर शर्मिला यांनी देखील येतील आणि ढोल ताशांचं पथक, लेझिमचं पथक, रांगोळी सगळ्या ठिकाणी काढलेली आहे. सनी चौघडे वाजतायत, फुलांची सजावट केलेली आहे. आणि थोड्याच वेळामध्ये महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरवरनं पुष्पवृष्टी देखील करण्यात येईल. शालीने, तुम्ही सांगा, राजकारण होतं या संपूर्ण दिवसाचं सुद्धा. आज सुद्धा काही प्रमाणात अडवणूक करण्यात आली होती. जी बाईक रॅली काढण्यात आली आहे तिला विरोध करण्यात आला होता. काय सांगाल, आजच्या दिवशी सुद्धा राजकारण होतं, काय तुमची प्रतिक्रिया? दुर्दैव आहे की आपण कोणाची जयंती साजरा करतोय, तर आपण आपल्या महाराजांची जयंती साजरा करतोय. आणि तिथी अनुसार आपण जे सण म्हणून साजरा करतोय त्याच्यामध्ये लोक राजकारण करतायत. पण काय नवल नाही वाटत आहे, कारण आज काल आम्ही सगळी तयारी करताना जेव्हा आपण महाराजांचं जे पुतळा जरा नीट करत होतो, साफ करत होतो, तुम्ही त्याचं हालत बघा कसं ठेवलेलं आहेत. म्हणजे तुम्ही काही कारणास्तव आपला प्रणालीशी संपर्क तुटलेला आहे. पण प्रणाली, जसं मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होती त्यावरनं तरी एक लक्षात येत आहे, बाईक रॅली पण होणार. आमचं जे काय जसं आम्हाला सण साजरा करायचंय, कारण ही जयंती शिवजयंती आमच्यासाठी मोठं सण आहे जे आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आपण पाहतोय की दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात मनसे साजरा करत असते. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा मनसे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. ठिकठिकाणी तर मनसे आजचा हा तिथीनुसार पार पडणारा शिवजयंतीचा उत्सव अगदी जोरदार साजरा करत आहे. शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी केली जाणार आहे. थोड्याच वेळात ढोल ताशांच्या गजरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सहपरिवार तिथे स्वागत केलं जाईल. आणि किल्ले शिवनेरीवर देखील खुद्द
मनसे नेते अमित ठाकरे हे तिथं काही कार्यक्रम पार पाडण्यासाठी तिथं उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज सर्वत्र साजरी होते. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने नागपूरमधील महाल परिसरात शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शिवभक्त मोठ्या उत्साहानं त्यात सहभागी झालेत. आणि यावेळी महाराजांच्या प्रतिमेचं दुग्धाभिषेक करत पूजन करण्यात आलं आणि यावेळी शिवगर्जना या ढोल ताशा पथकाने वादन करत महाराजांना वंदन केलं. राज्यभर आज शिवजयंती उत्सव तिथीनुसार साजरा होत आहे. नागपूरमध्ये देखील महाल परिसरामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे. जर का तुम्ही बघितलं तर या चौकामध्ये सकाळला 5:30 वाजता महाराजांचा दुग्धाभिषेक झाला, त्यांची पूजापाठ झाली आणि त्यानंतर मग संपूर्ण शिवभक्तांनी इथे एकच जयघोष केला आणि शिवजयंती उत्सव साजरा केला. नागपूरमधलं महाल परिसर हे जे शिवाजी कल्याणेश्वर दार किंवा हा जो परिसर आहे हा शिवजयंती उत्सवासाठी नेहमी प्रसिद्ध राहिलेला आहे. या समितीचे जे अध्यक्ष आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारचा सोहळा झाला, कशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यात आला. सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय. सर्वप्रथम सगळ्यांना तिथीनुसार शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज तिथी म्हणजे आज फाल्गुन वद्य तृतीया. महाराजांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीयाला झाला होता. त्याचंच आज अनुसरण करून आज आपण सकाळी चौकामध्ये ढोल ताशाच्या गजरात आपण तिथीनुसार महाराजांची शिवजयंती साजरी केली. तिथीनुसार साजरं करण्याचं हे मुख्य कारण म्हणजे आपले हिंदूचे सगळे सण, गुढीपाडवा असो, दिवाळी असो, दसरा असो किंवा गणपती असो, दुर्गादेवी असो, हे सगळे आपण तिथीनुसार साजरे करत आलो आणि हे आपण सण सगळे तिथीनुसार साजरे करतो. म्हणून हा आपला एक शिवजयंती ही आपला एक सण आहे. म्हणून हा तिथीनुसार साजरे करण्याची ही खूप लोकांना गरज आहे. खूप मोठा उत्साह पाहायला मिळतो. ढोल ताशाचा गजर झाला. कशा प्रकारच्या भावना होत्या तेव्हा? सर्वप्रथम जय शिवराय. कारण की हे आमचं बऱ्याच वर्षापासून आम्ही हा शिवजयंती सोहळा साजरा करत असतो की तिथीनुसार करण्यामागचा उद्देश हाच असतो की जसा आपण प्रत्येकाला आपला हिंदू म्हणून जगण्याचा एक अधिकार दिला आहे आपल्या धर्मामध्ये म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणा की आपण प्रत्येक सण आपण तिथीनुसार करतो. तर महाराजांची हा शिवजन्मोत्सव आपण तिथीनुसार का बरं करायचा नाही? कारण की तो प्रत्येक घरोघरी झाला पाहिजे आणि प्रत्येक घरात झाला पाहिजे, हेच माझं मागणं आहे. आणखी काही शिवभक्त त्यांना आपण विचारूया. किती उत्साह राहतो आजच्या दिवशी? आज सकाळी 5:30 वाजता पूजन झालं महाराजांचं. नंतर ढोलताशा इथे आपण ढोलताशा बोलला होता. ढोलताशाचं वादन झाल्यानंतर काही लोकांचे सत्कार आपण घेतलेले आणि सत्कारामध्ये एक सायली बाळपुंजे होती जी मुष्टियोद्धा आहे, ती जिल्हास्तरीय खेळलेली आहे, तिचा सुद्धा सत्कार झाला आणि बरेचसे काही आपण कपल्स बोलवले होते त्यांचे सुद्धा सत्कार घेतले आणि लोकांमध्ये फार उत्साह होता. इथे लोक आपण 5:30 वाजता पूजन ठेवलेलं होतं परंतु लोक इथे 5 वाजल्यापासून गोळा झालेले होते आणि प्रतीकजी थेटे यांचं इथे वादन झालं, याचं ढोल ताशाचं आणि वादन होऊन लोकांनी खूप आनंद घेतला, उत्साह झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून सर्व लोक आता आपापल्या घरी गेले. तर आपण बघू शकतो की नागपूरमध्ये जो शिवजयंती उत्सव झाला तो अत्यंत उत्साहाच्या वातावरणात झाला. सकाळच्या वेळेला अभिषेक असेल, पूजापाठ असेल, शिवगर्जना असेल, हे सर्व कार्यक्रम झाले आणि आज दिवसभर नागपूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये शिवजयंतीचे कार्यक्रम होणार आहे. तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि मनसेच्या महिला आघाडीची लाल महालात तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती पार पडते. लाल महालात पाळणा गाऊन आज शिवजन्म उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपण जाणार आहोत थेट पुण्याला. आमचे प्रतिनिधी वैभव सुरणे आपल्याबरोबर आहेत. पुण्यातला काय नेमका शिवजयंतीचा उत्सव आहे हे त्याच्याकडनं आपण जाणून घेऊयात. वैभव. विशाल, पुण्यातही अनेक ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती साजरी केली जाते. मात्र यंदाच्या वर्षी मनसेनं मोठ्या प्रमाणावर ही शिवजयंती साजरी करायचा निर्णय घेतला आणि त्याचं नियोजन करण्यात आलं. पुण्यातल्या लाल महालातून ऐतिहासिक स्थळावरून मनसेची महिला आघाडी जी आहे ती शिवजयंती साजरी करणार आहे. इथं पाळणा जो आहे तो पाळणा गायला जाईल आणि मनसेच्या महिला आघाडीच्या नेत्या ज्या आहेत त्या पाळणा गाऊन शिवजयंती इथं साजरी करतील. 10 वाजता हा कार्यक्रम सुरू होणं खरं तर अपेक्षित होतं, मात्र अजून
कार्यकर्ते जे आहेत ते इथं पोहोचत आहेत. त्यानंतर मोठ्या जल्लोषात ही शिवजयंती जी आहे ती साजरी केली जाईल. शहरभर अनेक ठिकाणी जिथं पूर्वीपासून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते तिथेही अशाच पद्धतीनं तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती साजरी केली जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेवरती या शिवजयंतीवरून तिथीच्या शिवजयंतीवरून शिवसेनेबाबत राजकारण होताना पाहायला मिळत होतं आणि याचा फायदा जो आहे तो मनसेने घ्यायचा ठरवलेला दिसतोय. त्याच्यामुळे तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती मनसेकडून मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते. एकूण सगळी राजकीय परिस्थिती जर बघितली तर याचा मनसेला किती फायदा होईल हा एक आणखी वेगळा भाग आहे. महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत वनिता वागसकर, त्यांना विचारूया आपण काय तुम्ही तिथीनुसार नेमकं नियोजन काय, किती वाजता आता सुरू कराल आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच मनसे अशा पद्धतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. नुकताच आमचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा वर्धापन दिन झाला. राजसाहेबांनी शिवजयंती महाराष्ट्रभर जोरदार साजरी करायची असे आदेश दिले. आम्ही आमच्या भागामध्ये जोरदार शिवजयंती साजरी करतच होतो, पण यावेळेला महिलांनी विशेष करून ती जोरदार साजरी करावी म्हणून महाराष्ट्रभर नियोजन करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा शिवतीर्थावर सगळे राजसाहेबांच्या उपस्थितीत जयंती साजरी होणार आहे. आज अमित साहेब ठाकरे सुद्धा शिवनेरीवर आहेत, तिकडे पण जोरदार सेलिब्रेशन आहे. आज पुणे शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना महिला आघाडीच्या वतीनं ही एक सण म्हणून म्हणजे साहेबांनी सांगितलं आपण एखादा सण जेव्हा साजरा करतो तेव्हा तो तिथीनं करतो म्हणून या तिथीनं येणारी ही जी जयंती आहे ही आज आम्ही जोरदार महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं साजरी करणार आहोत. आज इथे महाराजांचे पाळणे गायले जाणार आहेत. नंतर महिला शाहीर आहेत विनिता जोशी, त्या इथे पोवाडे साजरे करणार आहेत. रायरेश्वरची प्रतिज्ञा केली घेणार आहे आणि महाराजांची आरती असा आम्ही भव्य दिव्य कार्यक्रम इथे साजरा करतो. ठीक आहे. एकूण असं दिसतं की यापूर्वी मनसे फार शिवजयंतीबाबत तिथीनुसार शिवजयंतीबाबत फार आग्रही नव्हती. यंदा शिवसेनेने राज्य सरकारच्या तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करा असं सांगितलं होतं. त्याचं पॉलिटिकल मायलेज घ्यायचा मनसेचा प्रयत्न आहे. नाही, मला असं वाटतं शिवजयंती महाराष्ट्र निर्माण सेना जोरदार पद्धतीने साजरी करतच होती, पण राजसाहेबांनी जे सांगितलं की शिवजयंती ही महाराष्ट्राचा एक सण आहे, उत्सव आहे आणि सण हे आपण तिथीनं म्हणजे गुढीपाडवा असेल तारीख बदलते कारण आपण ते तिथीनं साजरे करतो. तसे आज आहे फाल्गुन तृतीया चतुर्थी दोन्ही आहे, या तिथीने येणारी आहे म्हणून आपण ही जोरदार या तिथीच्या प्रमाणे आणि महाराष्ट्र निर्माण सेना दरवर्षी तिथीनंच ही जयंती साजरी करते. मनसे दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. यंदाच्याही वर्षी एक सण म्हणून शिवजयंती साजरी करा असं राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर मनसेनं शहरभर वेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. महिला आघाडी जी आहे मनसेची तिनं लाल महालात जे ऐतिहासिक स्थळ आहे शिवाजी महाराजांचा इथं वास्तव्य राहिलेलं आहे त्या लाल महालामध्ये पाळणा गाऊन ही शिवजयंती जी आहे ती मनसेच्या वतीनं साजरी केली जाईल. विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. तर ठिकठिकाणी आपण बघतोय तिथीनुसार मनसेच्या वतीने शिवजयंतीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय. आज राज्यात आपण पाहतोय की तिथीनुसार शिवजयंतीचा उत्सव बघायला मिळतोय. किल्ले शिवनेरीवर मनसेकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अमित ठाकरे किल्ले शिवनेरीवर दाखल झाले असून अनेक मनसैनिकही शिवनेरीवरती दाखल झाल्याचं कळत आहे. अमित ठाकरेंकडून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकही घालण्यात आला. जाऊयात आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आत्ता क्षणाला किल्ले शिवनेरीवरती आहेत. रायचंद, काय एकूण आजच्या दिवसभरातले कार्यक्रम कशा पद्धतीचे असणार आहे? विशाल, जर सर्वात महत्त्वाची गोष्ट राज्यात मनसेचे जे प्रमुख होते त्यांनी पुण्यात आल्यानंतर राज ठाकरेंनी आवाहन केलं होतं की ही तिथीनुसारची शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करायची आणि त्यालाच प्रतिसाद देत अनेक मनसैनिक आज किल्ले शिवनेरीवर दाखल झाले. अमित ठाकरे सुद्धा सकाळी रात्री मुक्कामी शिवनेरी च्या पायथ्याशी होते आणि सकाळी बरोबर 6-6:30च्या दरम्यान त्यांनी शिवनेरी चढायला सुरुवात केली. विशेष म्हणजे ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती आहे की जी किल्ला शिवनेरी पूर्ण चढून आलेत. ते आले तर दमलेले होते, थकलेले होते, तरी सुद्धा त्यांनी हा सगळा किल्ला समजून घेतला. आल्यानंतर त्यांनी किल्ले शिवनेरीच्या ज्या मध्यभागी शिवाई देवीचं जे मंदिर आहे, ज्या देवीवरून महाराजांना नाव पडलं शिवाई देवी, तर त्या शिवाई देवीचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी अभिषेक केला आणि पुन्हा एकदा पालखी घेऊन थोडा वेळ त्यांनी पायी सुद्धा चालले. त्यानंतर वरती ज्यावेळेस शिवजन्मस्थान आहे त्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी स्वतः पाळण्याची दोरी ती ओढून ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये ते सहभागी झाले. बाल शिवाजी आणि जिजाऊच्या प्रतिमेला सुद्धा त्यांनी अभिवादन केलं
आणि माध्यमांशी बोलताना मात्र त्यांनी राजकीय बोलायचं टाळलं. जे काही इतर प्रतिनिधी होते सर्व माध्यमांचे, त्यांना राजकीय कुठल्याही गोष्टीवर त्यांनी बोलायला नकार दिला. त्यांनी सांगितलं 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी राजकारणात आलो तेव्हापासून शिवनेरी पाहायचा आणि या सोहळ्याला उपस्थित राहायची आपली इच्छा होती, ती आज त्यांनी पूर्ण केली. शिवाई देवीला काय साकडं टाकलं ते सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणे ती मनातली इच्छा आहे, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला सांगेल. ह्या भागातला सगळ्यात महत्त्वाचा बिबट्याचा जो विषय आहे, जो न्यूज 18 लोकमतनी मागच्या 2 दिवसापासून लावून धरला होता या परिसरातला, त्यावरती सुद्धा स्थानिक काही विविध संस्थांचे प्रतिनिधी किल्ले शिवनेरी त्यांना भेटले आणि ह्या विषयामध्ये तुम्ही लक्ष द्या असंही सांगितलं होता. त्यांनी सगळ्या स्वतः फिरून शिवनेरी पाहिला, इथली विकास कामं पाहिली आणि शिवनेरीच्या सहभागी झाल्याबद्दल आनंद सुद्धा व्यक्त केला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय का शिवनेरीवरती आज सकाळपासूनच मोठी गर्दी आहे. राज्यभरातले शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी येत आहेत. मागच्या शिवजयंतीला म्हणजे शासकीय शिवजयंती त्यावेळेस थंडीचं थोडं वातावरण होतं. राज्यातलं 4-5 मंत्री या कार्यक्रमाला होते आणि त्यामुळं या परिसरामधला एक माहोल वेगळा होता, गर्दी होती. पण यावेळेस सुद्धा सामान्य माणूस जो म्हणतोय आपण तो सुद्धा या सोहळ्याला आज उपस्थित होता. किल्ल्यावरती आता शाहीर हेमंत मावळे यांचे पोवाड्याचे कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच वेळी खाली 3D रांगोळी आहे. साधारण 12 टन रांगोळीचा वापर करून सगळ्यात मोठी रांगोळी आपण शिवनेरीच्या पायथ्याशी पाहतोय. हे एक वर्ल्ड रेकॉर्ड असणार आहे, कारण 2 एकरमध्ये आणि साधारण 30,000 स्क्वेअर फुटाची सगळ्यात मोठी रांगोळी असणार आहे. त्याचं सुद्धा आपण 3D आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरातला बैलगाडा शिवनेरी शिवजयंतीच्या निमित्ताने खाली किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जो एक सगळ्यात मोठा बैलगाडा शर्यतीचा थरार आज रंगणार आहे. आज आणि उद्या 2 दिवस याला बक्षिसं सुद्धा खूप मोठी आहेत आणि हा एकूणच या शिवजयंतीचा माहोल आज किल्ले शिवनेरीवरती खूप धूमधडाक्यामध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज शिवसेनेच्या वतीने सुद्धा हा सोहळा साजरा केला जातोय. राजन, मी जरा तुला थांबवतोय. म्हणजे किल्ले शिवनेरी ते मुंबई सगळीकडे तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतो. यानंतर थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतात तिथे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण महाराष्ट्राला रोजच होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना एक धडा 400 वर्षापूर्वी घालून दिला. तो असा आहे की महाराष्ट्र दुश्मनापुढे झुकणार नाही, वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी. आणि दुश्मन जर अंगावर आला तर त्याची बोटं छाटली जातील. प्रतापगडावर तर अफजल खानाचा कोथळाच निघाला आणि 25 वर्ष लढून सुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्येच मृत्यू पत्करावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे आणि हाच धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांनी समजून घेतला पाहिजे. शिवसेना, खास करून हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. हा भगवा जो फडकतो आहे आणि या सगळ्यांना जे भगव्याचं प्रेम उफाळून आले अचानक, त्याचे प्रमुख जे प्रेरक होते हे आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्याच्यावेळी कोणाला असं वाटत असेल की दिल्लीचं तख्त याचा वापर करून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना आम्ही गुडघे टेकायला लावू, तर त्यांनी परत एकदा आजचं आघाडीचं वाचायलाच हवं आणि शिवचरित्र वाचावं लागेल. म्हणजे आजचं राजकारण पाहता अशी स्थिती आहे जशी तुम्ही नक्कीच मी आजच पाहिलं की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जो भाचा आहे अभिषेक बॅनर्जी याला केंद्रीय तपास यंत्रणांनी आज दिल्लीमध्ये बोलवलंय आणि त्याच्यावरती चौकशीच्या सूचना सुरू केल्या. महाराष्ट्रात पण तेच सुरू. पण बॅनर्जीने सांगितलं की मी सत्तेपुढे झुकणार नाही, दिल्लीच्या सत्तेपुढे मी झुकणार नाही.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच आहे. हा क्रांतिकारकांचा आणि लढणाऱ्यांचं ही राज्य आहे. ही दोन्ही राज्यच होणार नाही. दुसरं म्हणजे असं आहे की मनसे तिथीनुसार मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करते, शिवजयंती साजरी करते. आणि दुसरीकडे शिवसेनेवर टीका केली जाते की तिथीनुसार बघा, हे कोणी काय करत असेल हा त्यांच्या आपापल्या बुद्धीचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मातीत जन्म घेतला, महाराष्ट्रात जन्म घेतला, हे महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला इतिहास का आहे याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत जन्म घेतला हे विसरू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यांना काही राजकारण अजून काय करायचं त्यांनी करावं. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व इतकं थोर आणि महान आहे बरं का, त्यांनी अख्ख्या देशाला दिशा दिली. गजानन कीर्तीकर असं म्हणतायत की सरकार जरी ठाकरे असलं मात्र लाभ पवार सरकारला होतो, निधी पळवला जातो. मला असं वाटत नाही. गजाभाऊ जुने जाणते नेते आहेत आणि निधी संदर्भातला विषय हा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात सध्या आहे आणि शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांना पुरेसा निधी देण्यासंदर्भातला विषय मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला. भाजपचं म्हणणं आहे की आमचं जे आहे ते मात्र शिवसेनेचं एक चालीचं आहे. बापरे, होय का? छान. हे कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल. अनिल बोंडे असं म्हणतात की जर हातावर हात ठेवून बसलो तर खासदार संजय राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आपल्या प्रतिक्रिया जी ती व्यक्त केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र कायम स्वाभिमानासाठी लढत राहणार, महाराष्ट्राने कायम लढणं शिकलेलं आहे आणि महाराष्ट्र शत्रूंपुढे कधी झुकणार नाही अशी भावना व्यक्त करत त्यांनी एक प्रकारे विरोधकांना टोला देखील लगावला. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी अशी की कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे बडे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आणि त्यामुळे क्षीरसागर यांना आता थेट मातोश्रीवरून बोलवण्यात आलंय. उत्तर मतदारसंघ काँग्रेसला दिल्यानं नाराज असलेल्या राजेश क्षीरसागर यांची पक्षानं दखल घेतली आणि त्यांना तातडीने आज मुंबईत बोलावण्यात आलं असून त्यांच्यासोबत जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. राजेश क्षीरसागर यांनी सध्या महाविकास आघाडीसोबत आपण असल्याचं म्हटलेलं आहे, मात्र त्यांची नाराजी लपून राहिलेली नाहीये आणि त्यामुळे क्षीरसागर यांची नाराजी आता थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच दूर करणार असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांची नाराजी दूर झाली आहे का, त्यांना मातोश्रीवरून जे बोलवणं आलेलं आहे त्यामध्ये नेमकं त्यांना काय सांगण्यात आलं बोलूयात. खुद्द शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर आपल्याबरोबर आहेत. राजेश क्षीरसागरजी, आपण नाराज आहात का? नाही, नाराज असायचं काय कारण. आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला शिवसेना प्रमुखांनी 2 वेळा आमदार केलं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्षपद मला दिलं, ज्याला कॅबिनेट मंत्री दर्जा मी निवडणूक हारून. नाराज मी कधीच नाही, कारण पक्ष नेतृत्वाचा निर्णय हा अंतिम आमच्यासाठी आहे आणि त्यामुळे नाराजीचा विषय नाही. फक्त आम्ही प्रयत्न असा केला होता की कोल्हापूर शहरामध्ये जी काही निवडणूक आता उत्तरची होते या निवडणुकीच्या सर्वेमधून असं पुढे येत होतं की काँग्रेसचा उमेदवार बीजेपी पुढे टिकणार नाही आणि त्यामुळे कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळं आम्ही एक मेळावा घेऊन त्यामध्ये मागणी केली होती. त्यामध्ये सर्वांनीच केली होती, मी एकटा नाही. माजी आमदार सर्व होते, जिल्हा प्रमुख सर्व होते, त्यानंतर उदय सामंत आले होते आमचे संपर्क मंत्री, रणजित दुधवडकर आले होते संपर्क प्रमुख, त्यांच्यासमोर मागणी केली. मग कार्यकर्त्यांच्यात उत्साह निर्माण झाला, एवढी सगळी लोक मागणी करतात म्हणल्यावर काहीतरी आता आपल्याला मिळेल. आणि ते खरं म्हणजे महाआघाडी स्थापन ज्यावेळी झाली त्यावेळी महाआघाडीचे काही नियम होते, त्यामध्ये ज्या पक्षाचा आमदार जर समजा डेथ झाली तिन्ही पक्षापैकी कुठल्या आमदारची, तर त्याच पक्षाला ती उमेदवारी द्यायची. आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष माझ्या इथं होता, माझ्या विरोधात निवडून आलेला, त्यामुळे त्याला फक्त आता विषय असा आहे कार्यकर्त्यांची मानसिकता थोडी शिवसेना प्रमुखांना मानणारा पूर्ण मतदारसंघ आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पचनीच ते पडत नव्हतं. त्यामुळे त्यांना समजून सांगून आता हा विषय संपत आलेला आहे. पण राजेश क्षीरसागरजी, म्हणजेच आपण मागणी केली होती की जर भाजपच्या समोर काँग्रेसचा कॅन्डिडेट हा टिकणार नव्हता तर आपल्या मागणीची दखल घेण्यात आली नाही का? नाही, तसं म्हणता येत नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय की महाआघाडीची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेला ज्या म्हणजे तिन्ही पक्षापैकी एखादा आमदाराचा मयत झाला, डेथ झाली, तर त्याच पक्षाच्या उमेदवार त्याच पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी असेल आणि मग दोन्ही पक्षाने त्याला मदत करायची आहे. कळलं का? आता तो ठीक आहे, विषय असा आहे की काँग्रेसने समजून घेऊन द्यायला पाहिजे होती. पण ठीक आहे, 2024ला वरिष्ठांचा शब्द आहे मला, कारण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हा कोल्हापूर उत्तर, आणि मला खात्री आहे 2024ला त्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून येईल. मातोश्रीवरनं आपल्याला बोलवणं आल्याचं कळतंय, काय नेमकं आपल्याला सांगण्यात आलं? मी मातोश्रीवरून बोलणं नाही आलं. विधान भवनात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे बोलवणं आलेलं आहे. पण ते आम्हाला हेच सांगतील ताबडतोब कामाला लागा. आदेश असतो आमच्या पक्षामध्ये, आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश, आदित्यजी ठाकरे साहेबांचा आदेश हा आम्ही शिरोधारे म्हणून काम करतो. आणि त्यामुळं त्यांना आम्हाला बोलवलंय म्हणजे ही सीट निवडून आणायची, हेच आदेश उद्धवजी देते. बरं, कारण माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी म्हणतोय त्या मतावर मी ठाम आहे की सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या पोटात आणि ओटात काही नसतं. जे ठरलं ते ठरलं, आणि म्हणून ठरलं म्हणून त्यांनी ही उमेदवारी दिली. सन्माननीय उद्धवजी ठाकरे हे कधी खोटं बोलत नाहीत, एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, आणि ते बोलले ते केले असं त्यांचा आजपर्यंत आपण इतिहास पाहतोय. ठीक आहे, पक्ष नेतृत्व शब्द पाळतं, पण शेवटी कार्यकर्त्यांची मेहनत, आपली मोर्ची बांधणी याला देखील कुठेतरी फळ यायला हवं. तेव्हा या भेटीतनं भविष्यात काय चित्र आपल्याला अपेक्षित आहे? नाही, बघा, मी तुम्हाला तेच सांगतोय, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धवजींनी 2 वेळा आमदार केलं. आज राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्षपद म्हणजे कॅबिनेट मंत्री दर्जा आहे ते माझ्याकडे आहे. आता हे चालूच राहणार ना राजकारणात. काही वेळेला अपयश, काही वेळेला यश, काही वेळेला अशा पद्धतीनं काही अडचणी असतील. पण आम्ही मात्र निश्चितपणे तुम्हाला सांगतो की ही निवडणूक ठीक आहे, महाआघाडी म्हणून आम्ही लढतोय, त्यांना आम्ही मदत करणार, निवडून देखील आणणार, त्यात काही डाऊट नाही. कारण एक लक्षात घ्या, काल महाआघाडीचा मेळावा झाला आणि जी माझ्या घरासमोर गर्दी जी झाली होती त्याच्यापेक्षा डबल गर्दी त्या ठिकाणी तेच शिवसैनिक, ते शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक, ते उद्धवजींचे शिवसैनिक, ते आदित्यजींचे शिवसैनिक, तेच शिवसैनिक थोडे नाराज होते. त्यांना मी समजून सांगितलं तेच शिवसैनिक उत्तरमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणार याची मला खात्री आहे. तो मी स्वतः पूर्णतः लक्ष देऊन हा निवडून आणणार. बरं, आपण तो उमेदवार जो तो निवडून आणाल. शेवटी महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जे करायचे तो सगळा धर्म पाळला जाईल अशी ग्वाही आपण देताय, आणि शिवाय आपण नाराज नाही असंही आपलं म्हणणं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुढे पाहूयात, गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आज दुपारी गोव्याला जाणार आहेत. गोव्यात सत्ता स्थापना आणि शपथविधी यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याकरता फडणवीस गोव्याला जाणार असल्याचं कळतंय. तसंच शपथविधी कधी घ्यायचा याचा अंतिम निर्णयही ते घेणार आहेत. बोलूयात आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, आज दुपारी देवेंद्र फडणवीस हे गोव्यामध्ये जात आहेत. काय नेमके निर्णय घेतले जातील सत्ता स्थापनेच्या विषयाला घेऊन? विशाल, आपल्याला माहिती आहे की 10 तारखेला निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजपचा यामध्ये दणदणीत विजय झालेला आहे. 20 जागा भाजपनं गोव्यामध्ये निवडून आणलेला आहे आणि त्यामुळं इतर पक्षांचाही त्यांना पाठिंबा असल्यामुळं तिथे भाजपला सत्ता स्थापन करण्यामध्ये काहीच अडचणी नाही. असं असलं तरीही मुख्यमंत्री कोण होणार यावरून पक्षामध्ये निवडून आलेल्या जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे वादविवाद असू शकतो, काही मतप्रवाह वेगवेगळे असू शकतात. आणि हे सगळे जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आहेत हे निर्णय घेण्यासाठी किंवा वरिष्ठांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते खालपर्यंत पोहोचवण्यासाठीची जबाबदारी पुन्हा एकदा गोव्याचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ते आज दुपारी जातील, तिथे निवडून आलेल्या सगळ्या आमदारांबरोबर ते भेटीगाठी घेतील. त्यांना जो काही निर्णय वरिष्ठांचा झाला असेल तो निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम किती तारखेला घ्यायचा, किती वाजेपर्यंत घ्यायचा आणि काय परिस्थिती आहे या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतला जाईल. जे मित्रपक्ष आहे त्यांच्या जर काही मागण्या असतील तर त्या काही मागण्या आहेत का, त्यांच्या काही इच्छा आहेत का, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन संपूर्ण सरकार कसं स्थापन करायचं याच्या संदर्भातले सगळे महत्त्वपूर्ण निर्णय आणि सत्ता स्थापनेची तारीख ही सुद्धा ठरवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. सगळ्या निवडून आलेल्या आमदारांना
धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे गोव्यातल्या सत्ता स्थापनेच्या विषयाला घेऊन आज देवेंद्र फडणवीस गोव्यामध्ये जाऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतील. पुणे गोव्यात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होतोय. विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाहीये. गिरीश महाजन यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि ही फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेतं तेही पाहावं लागणार आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गेले 2 आठवडे सभागृह चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि त्यामुळे आजही भाजप आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसंच आज पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या तिढ्याबाबत चर्चा होणार आहे आणि याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. तसंच सरकारनं आता नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. थेट विधान भवन परिसरातनं आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. उदय, आज पुन्हा एकदा आपण बघतोय आठवड्याचा पहिला दिवस आणि आता अधिवेशन तसं बघायला गेलं तर शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे. हा शेवटचा आठवडा आहे. अशावेळी आज कोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याला घेऊन विरोधक आक्रमक होऊ शकतात? विशाल, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा हा शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव, त्याचबरोबर अर्थसंकल्पावरती देखील काही आमदारांना म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधकांचे देखील काही आमदारांना चर्चा करायची, त्यांच्या मतदारसंघातल्या काही विकास कामासंदर्भात त्यांना मुद्दे जे आहेत ते अर्थसंकल्पासंदर्भात मांडायचे आणि त्यासाठी पुरवणी मागण्या देखील त्यांना उपस्थित करायची आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक लक्षवेधी आहेत, हरकतीचे मुद्दे आहेत. असं सर्वच कामकाज या दिवसभरामध्ये आहे. मात्र ते प्रत्यक्षात किती होतं आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण विरोधक आक्रमक होणार आहेत. विशेषतः भाजपने एसटी विलिनीकरणाचं, कर्मचाऱ्यांचं जे विलिनीकरण आहे ते मुद्दा जो आहे तो आक्रमकपणे आज मांडणार असल्याचं सांगण्यात येतं. त्यासाठी आता थोड्याच वेळानंतर या विधानभवनाच्या पायऱ्यांवरती भाजपचे आमदार जे ते निदर्शन करणार आहेत. आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यानुसार विधिमंडळाचं कामकाज जे आहे सुरू होताना इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे सर्वजण पुष्पहार अर्पण करणार, अभिवादन करतील छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर विधिमंडळाचं कामकाज सुरू होईल. मात्र कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्ष भाजप जे आहे तो आक्रमकपणे त्यांची जी म्हणणं आहे, त्यांचे जे इतर मागण्या आहेत त्यानुसार विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती निदर्शन करणार आहेत. त्यानंतर विधानसभेत देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणासाठी एक मोठी मागणी जी आहे ती केली जाणार आहे. आपण इथे समोर पाहू शकतो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे आहेत ते विधानभवनात इथे दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील आहेत. राज्यामध्येच नाही तर देशभरामध्ये अनेक राजकीय घडामोडी जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. गोवा विधानसभेचे जे आहे स्थापना करायची आहे त्यासाठी गटनेते जे आहेत ते निवडायचे आहेत भाजपचे, कारण तिथे आता भाजपची सत्ता येणार आहे. तर भाजपचे मुख्यमंत्री कोण असतील याचा देखील निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी भाजपचे प्रभारी, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावरची जबाबदारी आहे. त्यामुळे आता ते इथे आलेले आहेत विधानभवनामध्ये आणि थोड्या वेळानंतर ते गोव्यासाठी निघणार आहेत आणि त्यानंतर गोव्यामध्ये गोवा विधानसभेचे गटनेते भाजपचे कोण असतील याचा निर्णय गोव्यामध्ये ते घेणार आहेत. तत्पूर्वी विधिमंडळाचं महाराष्ट्र राज्याचं कामकाज आहे तिथे नेमकं भाजप काय भूमिका मांडते हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जसं भाजपकडनं माहिती मिळते त्यानुसार एसटी कामगारांचं विलिनीकरणावरती भाजप आज आक्रमक होणार आहे. त्यानुसार या भाजपच्या आक्रमणाला सत्ताधारी पक्ष कसं उत्तर देते हे पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे, त्या जयंतीच्या दिवशी महाविकास आघाडीचं काय नवीन संकल्पनात्मक धोरण जे आहे ते जाहीर होतं हे देखील पाहावं लागणार आहे. अर्थसंकल्पावरती जर चर्चा होणार आहे, त्याचबरोबर अनेक पुरवणी मागण्यांवरती, लक्षवेधींवरती चर्चा होणार आहे. त्याचबरोबर अंतिम आठवडा याच्यावर देखील चर्चा होईल. आपल्यासोबत आता शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू आहेत. सुनील प्रभूजी, शेवटचा आठवडा आलेला आहे. आता या शेवटच्या आठवड्यात कामकाज पूर्ण होईल का? ज्या काय अजून प्रलंबित प्रश्न आहेत ते सुटतील का? जनतेचे प्रश्न सुटतील का? असं की अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे अर्थसंकल्पावरती चर्चा जी आहे ती पूर्ण झाली आहे. अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं. आता पुरवणी मागण्या ज्या आहेत त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज आणि उद्या 2 दिवस पुरवणी मागण्या आहेत आणि आज जे कामकाज बघितलं तर स्पेशल सिटिंगमध्ये लक्षवेधी होत्या, त्यानंतर प्रश्नोत्तरं, अतारांकित प्रश्नांची यादी पटलावर ठेवणं, त्यानंतर लेईंग आहेत आणि लेईंगनंतर अशासकीय बिलं आणि नंतर पुरवणी मागण्यांवरती चर्चा. माझ्या माहितीप्रमाणे कामकाज जे आहे ते सत्ता पक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यकाळामध्ये केलेलं आहे आणि विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे की ग्रामविकास खात्याचा आणि पशुसंवर्धन खात्याचा त्यावरती चर्चा होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे उद्या
सत्ता पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावरती देखील चर्चा होऊ शकते. एक शेवटचा आठवडा आहे, या आठवड्यात तरी विधानसभेला अध्यक्ष मिळेल का, त्यांची निवडणूक होईल का, हा देखील प्रश्न अजून प्रलंबित आहे. अध्यक्ष निवडणूक होईल का? नाही, आपण सगळं बघताय की अध्यक्षपदाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण हे सुरू आहे हे महाराष्ट्राची जनता जाणते आणि त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक ही वैधानिक नियमानुसारच ती घेतली जाते आणि त्यामुळे या सगळे नियमाची पडताळणी करूनच नंतर महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते त्याबद्दलचा निर्णय घेतील. पण माझ्या माहितीप्रमाणे राज्यपालांनी यासाठी प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतरच ही निवडणूक होते. एक प्रश्न आहे तो म्हणजे कोल्हापूरचा, की कोल्हापूरमधले शिवसैनिक नाराज झालेले आहेत, माजी आमदार क्षीरसागर हे नाराज झाले आहेत. ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला येणार आहेत. शिवसेनेच्या निर्णयावरती स्थानिक पातळीवर नाराज आहेत. असं आहे की पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी करताना ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्यानुसार ती जागा काँग्रेसकडे जाते. माझ्या माहितीप्रमाणे माझे मित्र राजेश क्षीरसागर एक निष्ठावंत शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या अनेक प्रक्रियेमध्ये त्यांचा गेले अनेक वर्षापासून सहभाग आहे. लोकहिताची कामं ते चांगल्या पद्धतीने करत असतात. माननीय उद्धवजीने ते ज्या पद्धतीचं काम करतात म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेलं एक महामंडळ त्यांच्याकडे सोपवलेलं आहे आणि उद्धवजींच्या विश्वासातले असल्यामुळे मला असं वाटत नाही. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं की त्या जागी आपण निवडणूक लढलं पाहिजे होतं, पण उद्धव ठाकरे यांनी दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाच्या पुढे राजेश क्षीरसागर जातील एक निष्ठावंत शिवसैनिक असं मला वाटत नाही. आणि त्यांनी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती काल दिलेली आहे की मी पक्षाशी प्रामाणिक आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. आणि राजेश क्षीरसागरांसारखे निष्ठावंत शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिकच शिवसेना मोठी करत असतात. तर आपण बघतो की विधिमंडळ कामकाजी ते सुरू आहे असं शिवसेनेचे प्रतोद म्हणत आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या संवादाबद्दल. बघूयात आज कोणकोणते मुद्दे कशा पद्धतीने विरोधक मांडतात आणि त्यावरती सत्ताधारी नेमकं काय उत्तर देतात याबद्दलचे अपडेट आपण अशाच प्रकारे घेत राहणार आहोत. यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.